नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कमिशनर साहेबांचा अंकुशला फोन येतो आणि ते ड्युटी जॉईन करायला लावतात. तेव्हा अंकुश त्यांचे आभार मानतो, पण तो म्हणतो की सध्या मला माझ्या बायकोसोबत थांबायचं आहे. तिच्या आवाजासाठी मला प्रयत्न करायचे आहे. जोपर्यंत तिची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत मी येऊ शकणार नाही. इतक्यात मात्र अबोली मागून येऊन टाळ्या वाजवते आणि तेव्हा ती हातवारे करून सांगू लागते की मी सगळं ऐकलं आहे, पण मला तुम्ही ड्युटीवर जॉईन व्हायलाच हवे आहात. तर आता अबोलीच्या हट्टापुढे अर्जुनचा नाईलाज होतो आणि आता तो वर्दी घालून आपली ड्युटी जॉइन करतो. इकडे मात्र पोलीस स्टेशनला आल्यावर कमिशनर त्याला सांगू लागतात, की आता सध्या लग्नसराईमुळे एक नवीन केस आलेली आहे, की ज्या मुली पिवळी साडी घालून लग्नासाठी उभ्या राहतात त्यांचा मात्र काही ना काही घटनेशी संबंध असतो. तेव्हा मात्र आता अंकुश म्हणतो हो, आणि आता सध्या खूप लग्न होत आहे त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम अजूनच वाढत आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, की आता जज साहेबांच्या मुलीचं सुद्धा लग्न आहे. तेव्हा कमिशनर साहेब म्हणतात, तिथे आपल्याला कडक पहारा द्यायचा आहे आणि त्यातूनच कदाचित आपण आरोपीपर्यंत पण पोहोचू शकू. असं म्हटल्यावर आता अंकुश होकार देतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अबोली अंकुशला हातवारे करून सांगत असते की मला खात्री आहे की जेव्हा पिवळ्या साडीमध्ये ह्या वधू असतात तेव्हा 2 दिवस आधी त्यांना किडनॅप केलं जातं आणि त्यानंतर मात्र आता त्यांची अवस्था वाईट होते. हे ऐकल्यावर मात्र आता अर्जुनला केसचा थोडा थोडा अंदाज येतो, परंतु अबोलीही त्याला खूपच मदत करत असते. इकडे मात्र जज साहेब अबोलीच्या घरी येतात आणि ते सांगू लागतात की 2 दिवसामध्ये मुलीचं लग्न आहे आणि आता तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे, आणि ते लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी अंकुशच्या घरी आलेले असतात. तेवढ्यात मात्र अबोलीला जाणवतं की तिच्या आसपास कोणीतरी आहे, म्हणून ती बाहेर जाऊन शोध घेऊ लागते आणि पूर्ण चाळीमध्ये ती शोध घेते. तेव्हा मात्र आता तिला समोर असं काही दृश्य दिसतं की तिच्या पायाखालची जमिनीच सरकते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.